सिंहगड रोड पासून कोंढव्यापर्यंतचा प्रवास माझ्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवेल हे मला कधीच वाटले नव्हते। म्हणून आज मुद्दाम या व्हिडिओमध्ये मी तोच रूट शूट करत आहे जिथून मेंदूची कलई या आपल्या चॅनलचा प्रवास सुरू झाला। थर्ड क्लास व्हिडिओ एडिटिंग, ठीकठाक पण म्हणता नाही येणार अशी शूटिंग क्वालिटी, कोणत्याही प्रकारचे साऊंड इफेक्ट्स नाहीत, कोणतेही महागडे इक्विपमेंट्स नाहीत, तरी पण मेंदूची कलई या आपल्या चॅनलने 4 महिन्यांपेक्षा कमी वेळात आणि फक्त 33 शॉर्ट व्हिडिओज मध्ये 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा कसा काय पार केला याचे आश्चर्य मलाच वाटत आहे। यासाठी महाराष्ट्राच्या जनतेचे आणि मराठी माणसाचे मानावे तेवढे आभार कमीच। इथे मराठी या शब्दाची माझी व्याख्या थोडी वेगळी आहे। माझ्या मते मराठी या शब्दाचा कोणत्याही धर्माशी किंवा जातीशी संबंध अजिबात नाही। तर मग कोण आहे मराठी? जो आपली जात, धर्म, लिंग, पंथ सर्व विसरून आधी या महाराष्ट्र भूमीवर प्रेम करतो तो मराठी। जो या राज्याच्या रस्त्यांवर फिरताना इथली संस्कृती, अस्मिता, इथल्या लोकांनी केलेला त्याग आणि बलिदान कायम मनात ठेवून वावरतो तो मराठी। जो सोन्याला धातू समजतो आणि इथल्या मातीला सोनं समजतो तो मराठी। या राज्यात राहत असताना माझ्याकडून काही चांगले नाही झाले तरी चालेल, पण माझ्याकडून कोणती खराब गोष्ट होणार नाही याची कायम खबरदारी घेतो तो मराठी। माझी मातृभाषा जरी मराठी नसेल तरी इथे राहत असताना मी या भाषेचा कोणताही अपमान करणार नाही आणि तो सहनही करणार नाही ही भावना ज्याच्यात तो मराठी। जो आपल्या धर्माचा रंग कपाळाला लावण्याआधी इथल्या मातीचा टिळा गर्वाने लावतो तो मराठी। मराठी माणूस म्हटल्यावर अशीच काहीतरी कल्पना माझ्या डोक्यात येते। मी कधी YouTube चॅनल बनवेल किंवा त्या चॅनलला इतका उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं। याची सुरुवात कधी आणि कशी झाली हे मला तुम्हाला सांगायला नक्की आवडेल। माझा एक मित्र आणि मी एक दिवस बाईकवर कोंढव्याला चाललो होतो। तो गाडी चालवत होता, मी मागे बसलो होतो। सिंहगड रोड पासून कोंढवा NIBM पर्यंतचा 13 किलोमीटरचा हा प्रवास, ज्यामध्ये आम्ही रस्त्यावर बेशिस्तपणे गाड्या चालवणाऱ्या नियमभंगूंना मनसोक्त शिव्या देत जात होतो। जे काम तसेही आम्ही इंडिव्हिज्युअली रोज करतच होतो, पण त्या दिवशी एकत्र असल्यामुळे प्रत्येक शिवीची पावर ही दुप्पट होत होती। कोण कुठून पण वळतोय, कोण कुठूनही येतोय, कोण आमच्या समोर गाडी चालवताना थुंकतोय ज्याची थुंकी आमच्या अंगावर उडतीये। 2 वेळा तर आम्ही पडता पडता वाचलो। इतर दिवशी पण या सर्व गोष्टी घडायच्याच, पण त्या दिवशी अति झाले होते। त्याच वेळेला मी विचार केला की आपण या नालायकांना ज्या शिव्या देतोय या आपण ऑनलाईन द्यायच्या, अर्थात त्या शिव्यांचे धर्म परिवर्तन होऊन नंतर व्हिडिओमध्ये त्यांची विशेषणे झाली। आणि म्हणून मी ठरवले की आपण एक YouTube चॅनल चालू करायचा ज्यामध्ये समाज प्रबोधनाचे काम जेवढे जमेल तेवढे, जसे जमेल तसे आपण करायचे। हे करत असताना कोणाचेही मन दुखणार नाही याची खास काळजी घ्यायची। आणि विचार केला की या प्रबोधनाला जर विनोदाची सांगड घालता आली तर मज्जाच येईल। माझ्यात इतर कोणते गुण आहेत हे मला नाही माहित, पण विनोद बुद्धी ही माझ्यात आहे याची जाणीव माझे मित्र आणि माझे कुटुंब मला लहानपणापासूनच करून देत आले आहेत। तसे मी त्यांचे जास्त कौतुक करत नाही, पण या गोष्टीत त्यांचे कौतुक करायला हरकत नाही। बरं, सर्वात मजेची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझ्या त्या जिवलग मित्राला आजही माहित नाही की मी YouTube चॅनल चालू केला आहे। जोपर्यंत आपण काही अचीव करत नाही तोपर्यंत कोणाला काहीच सांगायचे नाही असे मी ठरवले। आणि जर काही अचीव करता नाही आले तर या इंटरनेटच्या जगातून गपचूप कल्टी मारायची असेही ठरवले। पण ही YouTubeची मेहरबानी म्हणा किंवा तुमचे प्रेम म्हणा, मी बनवलेल्या पहिल्या व्हिडिओला इतका खतरनाक प्रतिसाद मिळाला की पहिल्या व्हिडिओमध्येच 2200 सबस्क्रायबर्स आणि 2.5 लाख पेक्षा जास्त व्ह्यूज, आणि त्यामध्ये आलेल्या कमेंटवरून आणि त्यानंतरही मी बनवलेल्या व्हिडिओच्या कमेंटवरून मला हे समजले की मी जे बोलतोय हे तुमच्या मनातले बोल आहेत, फक्त आवाज माझा आहे। जो त्रास आपण रोज भोगतोय, जे अनुत्तरित प्रश्न आपल्या मनात आहेत त्यांनाच कुठेतरी मी शब्द देण्याचा प्रयत्न करतोय जे तुम्हाला डायरेक्ट कनेक्ट होत आहेत। मला आत्तापर्यंत अनेक कमेंट आल्या ज्यामध्ये मी कोण आहे, तुम्ही समोर कधी येणार हे बऱ्याच जणांनी मला विचारलं। माझी ओळख मला एक ना एक दिवस सांगावीच लागणार, मला तुमच्या समोर कधी ना कधी यावेच लागणार, पण तोपर्यंत तुम्ही जे मला कमेंटमध्ये बोलता मी तुमच्यासाठी तोच समजा तुमच्यातला एक, तुमचा भाऊ, दादा, मित्र किंवा MK म्हणालात तरी हरकत नाही, आपल्या चॅनलच्या नावाचे 2 इनिशियल्स। तोपर्यंत मी मिस्टर X इन महाराष्ट्र। जे पहिल्यांदा आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ बघत आहेत त्यांना मला सांगायचं आहे की त्यांनी जसा वेळ मिळेल तसे आपल्या चॅनलवरचे सर्व व्हिडिओज हे एकदा बघावेत। त्याने तुम्हाला कल्पना येईल की आपण नक्की काय करतो। ही गॅरंटी माझी की हे व्हिडिओज बघताना तुम्हाला तुमचा वेळ कुठेही वाया गेल्याचे फीलिंग येणार नाही।
चॅनल लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। बरं, आपले व्हिडिओज हे फक्त पुणेकरांसाठी आणि पुण्याशी संबंधित आहे असा गैरसमज कोणीच करून घेऊ नका। हे व्हिडिओ अतिशय जेनरिक आहेत। मी ज्या चुकीच्या गोष्टी, जे नियमभंग आणि अजून बरेच काही व्हिडिओजमध्ये दाखवत आहे, ती काय फक्त पुण्याची परिस्थिती नाही, संपूर्ण राज्याची आणि देशाची हीच परिस्थिती आहे। पण मी पूर्ण राज्यभरात फिरून व्हिडिओज बनवू शकत नाही। अजून YouTube कडून मला चाराणे पण मिळाले नाहीत। जेव्हा तशी काय सोय होईल त्यावेळेस आपण आपले जादूचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रात करू। महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यातून आपले व्हिडिओज बघितले जात असतील तर त्या व्हिडिओज मधून तुम्ही शिकून तुम्ही तुमच्या जागी पण सुधारणा करायला सुरुवात करा। वाट बघत बसू नका की कोणीतरी येईल आणि आपले प्रश्न सोडवेल। ते कोणीतरी आपणच बनण्याची वेळ आता आली आहे। पाणी गळ्यापर्यंत आहे तोपर्यंतच आपण सुरक्षित आहोत। नाकाच्या वर गेले की आपल्याला काहीच करता येणार नाही। अजूनही आपल्या हातात वेळ आहे बदल घडवण्यासाठी। एकदा हे नियमभंग, बेशिस्तपणा आणि गुन्हेगारी महाराष्ट्रावर हावी झाली तर सर्वसामान्यांचे जगणे अवघड होऊन जाणार आहे। चॅनलवरचा पहिला व्हिडिओ बनवताना मी एक गोष्ट अतिशय कट्टरतेने ठरवली, ती म्हणजे आपण असेच व्हिडिओ बनवायचे जे मला स्वतःला बघायला आवडतील। उगाच खूप सारे व्हिडिओज बनवायचे आहेत, खूप सारे व्ह्यूज आणि सबस्क्रायबर मिळवायचे आहेत म्हणून काही पण बनवत सुटायचे नाही। आणि ही माझी कमिटमेंट इथून पुढच्या सर्व व्हिडिओजमध्ये राहील आणि ती राहीलच। याचे कारण असे आहे की मी इथे यूट्यूबर बनण्यासाठी किंवा प्रसिद्ध होण्यासाठी आलो नाही। तसे असते तर मी माझ्या नावा चेहऱ्यासकट तुमच्या समोर आलो असतो। हां, चॅनलची ग्रोथ व्हावी हे मला नक्कीच वाटतं, कारण मला त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल। पण तो काय माझा अल्टिमेट गोल नाही। मला इंटरेस्ट आहे तो म्हणजे समाजातल्या, आपल्या आयुष्यातल्या विविध प्रश्नांवर उत्तरे शोधण्यामध्ये। मी काय हा चॅनल ट्रॅफिकचे प्रश्न सोडवण्यासाठी चालू केला नव्हता। हां, त्याची सुरुवात नक्कीच तिथून झाली असेल। खरं तर मी ट्रॅफिक या विषयावर 1 किंवा 2 व्हिडिओ बनवणार होतो, पण तुमच्या कमेंटमधून तुम्ही जे सजेशन देत गेलात त्याने आत्तापर्यंतचे सर्व व्हिडिओज बनत गेले। आपल्या आयुष्यात जे प्रश्न आहेत, ज्या समस्या आहेत आणि या व्यतिरिक्त अजून बरेच असे विषय आहेत ज्या गोष्टींवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत। आणि ते प्रश्न आणि ते विषय काय हे तुम्ही मला सांगणार आहात आपल्या कमेंट बॉक्समध्ये। तुम्ही केलेल्या कमेंट मी ह्या अतिशय लक्षपूर्वक वाचतो, त्याच्यावर विचार करतो आणि त्याच्यावर उत्तरही देतो। थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या चॅनलचा उद्देश आहे आपल्या स्वप्नातले महाराष्ट्र बनवणे। सुख, शांती, प्रगती, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता जिथे बागडते असा महाराष्ट्र घडवणे। असा महाराष्ट्र तयार करणे ज्याचा आदर्श भारतातले इतर राज्यच नव्हे तर जगातले इतर देशही घेतील। हे कितपत शक्य होईल हे मला माहित नाही, पण प्रयत्न करणे तर नक्कीच आपल्या हातात आहे। आणि मला अपेक्षाच नाही तर खात्री आहे की जो सपोर्ट आणि जे प्रेम तुम्ही आजपर्यंत आपल्या चॅनलला दिले आहे ते इथून पुढच्या प्रवासातही राहील। एवढे बोलून मी माझे 2752 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आणि सबस्क्राइब न करता गेला तर ऍसिडिटी होईल बरं का, त्यामुळे जाताना सबस्क्राइबचे बटन अलगद दाबून जावा।